पत्र आल्यानंतर अहिल्यादेवींनी राघोबा दादांना पत्र लिहिलं हम्म. की तुम्ही ज्या मनसुब्याने हम्म. इंदोरवरून चाल करून येत आहात हम्म. ते मला चांगलंच ठाऊक आहे, बरं पण मला बाई समजण्याची चूक करू नका. बरं. मी तुमच्या स्वागताला खांद्यावर बासडा घेऊन उभी राहील. अरे वा. अशा पद्धतीचं पत्र लिहिलं आणि मग त्यांनी इंदोरच्या आसपासच्या सगळ्या ज्या आपल्या महिला होत्या हम्म. या सगळ्या महिलांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की घरामध्ये जे जे शस्त्र आहे ते घेऊन या. हम्म. आणि काही महिलांना त्यांनी स्वतः तोफेचं ट्रेनिंग दिलं. अरे वा. अहिल्यादेवी ह्या तोफखान्याच्या उत्कृष्ट जाणकार होत्या. मल्हारराव होळकरांनी त्यांना तोफेचं खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण दिलेलं होतं. बरं. मग त्यांनी काय सांगितलं की आपल्याला सगळ्यात सोपा कोणता आहे तर तोफ चालवायची. हम्म. आणि मग त्या महिलांच्या मनामध्ये ती चेतना निर्माण केली आणि मग तुकोजी होळकरांना बोलवून घेतलं बरं. आणि आजूबाजूच्या शिंद्यांना, पवारांना, गायकवाडांना पत्र लिहिले की माझ्यावर अशी अशी वेळ आलेली, उद्या तुमच्यावर येऊ शकते, मग तुम्ही तुमच्या फौजा पाठवा. या बरं. सगळ्यांनी आपापल्या फौजा पाठवल्या आणि मग राघोबा दादापेक्षा जास्त फौजी झाल्यानंतर मग राघोबांनी पलटी मारली. ते म्हणले की मी नाही, तुम्ही गैरसमज करून घेत आहात, मी मातंग पोशीसाठी येत आहे.